नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत। चला तर मित्रांनो, डायरेक्ट मग प्रश्नाकडे जाऊया। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत 1947, 1950, 1952 आणि 1955। तर मित्रांनो, भारतातील जी पहिली निवडणूक होती ती 1951-52 मध्ये झाली होती। 1951-52 मध्ये। तर ऑप्शन सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल। तर याचं स्पष्टीकरण आहे मित्रांनो, 1951-52 मध्ये भारताची पहिली लोकसभा निवडणूक झाली होती। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कुठे दिली गेली? तर मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत रायगड, प्रतापगड, तोरणा, पुणे। तर मित्रांनो, 6 जून 1974 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली। त्यामुळे ऑप्शन नंबर ए रायगड या ठिकाणी योग्य उत्तर होईल। या ठिकाणी याचं स्पष्टीकरण पण आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भारतीय संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत पंजाब, जम्मू काश्मीर, आसाम, मणिपूर। तर मित्रांनो, कलम 370 जे आहे ते जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित आहे। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल। स्पष्टीकरण बघूया मित्रांनो, 2019 मध्ये कलम 370 हटवून जम्मू काश्मीर या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला। या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आहे। कधी? 2019 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तो कोणत्या वर्षी सुरू झाला? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत 1948 मध्ये, 1954 मध्ये, 1960 मध्ये, 1965 मध्ये। याचे जे योग्य उत्तर होईल 1954 मध्ये। 1954 मध्ये भारतरत्न या पुरस्काराची स्थापना झाली होती। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो 1950, 1956, 1960 व 1962। तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल, कारण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती। तर त्यावेळी महाराष्ट्र व गुजरात हे राज्य एकमेकांपासून वेगळे झाले होते। नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, राज्यपाल यांची नियुक्ती कोण करतं? कोणत्या पण राज्याचे जे राज्यपाल असतात त्यांची नियुक्ती कोण करतं? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत तर पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती। तर बघा मित्रांनो, राज्यपाल यांची जी नियुक्ती आहे ते भारताचे राष्ट्रपती करतात। त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे पर्याय आहेत 1930 मध्ये, 1942 मध्ये, 1947 मध्ये, 1919 मध्ये। मित्रांनो, भारत छोडो हे जे आंदोलन आहे ते 1942 मध्ये झाले होते। या ठिकाणी ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर होईल। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश। याचे जे योग्य उत्तर होईल तर राजस्थान। राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे क्षेत्रफळानुसार। उत्तर प्रदेश पण सर्वात मोठं आहे, पण ते कोणत्या बाबतीमध्ये ते तुम्ही कमेंट करून सांगायचं। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जाते? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत विज्ञान क्षेत्र, समाजसेवा, संगीत आणि क्रीडा। तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांना समाजसेवा या क्षेत्रामध्ये कार्यासाठी ओळखले जाते। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो,
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर हरिश्चंद्रगड, कळसुबाई, महाबळेश्वर आणि राजगड. मित्रांनो, महाराष्ट्रातील जे सर्वात उंच शिखर आहे ते कळसुबाई हे आहे. कळसुबाई हे जे शिखर आहे ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष या ठिकाणी कोण होते? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय आहेत मित्रांनो, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल. तर मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत राजेंद्र प्रसाद, नेहरू, राधाकृष्ण आणि पटेल. याचं जे योग्य उत्तर होईल राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि जर आपल्याला प्रश्न आला भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणजे पहिले पीएम विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पीएम होते. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठ्या नदी खोऱ्यांचा प्रकल्प कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा नदी खोऱ्याचा प्रकल्प कोणता आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो, भाकरा नांगल, नर्मदा, दामोदर आणि हिराकुंड. तर सर्वात मोठा जो नदी खोऱ्याचा प्रकल्प आहे हिराकुंड आहे. हिराकुंड हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर हा हिराकुंड प्रकल्प आहे. हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर विचारलं तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे शहर लोकसंख्येनुसार कोणते आहे? लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई. तर लोकसंख्येनुसार सर्वात जास्त लोकसंख्या ही मुंबईमध्ये राहते. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. लोकसंख्येनुसार आपल्याला जर राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश सर्वात मोठे राज्य आहे लोकसंख्येनुसार. आणि विचारलं जगामधील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशामध्ये राहते तर भारत. चीनला मागे पडत आता भारत 1 नंबरला आलेला आहे. नेक्स्ट, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, बचेंद्री पाल, किरण बेदी, कल्पना चावला, लता मंगेशकर. तर याचं जे योग्य उत्तर होईल ते काय होईल? बचेंद्री पाल. बचेंद्री पाल ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला होय. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय संसदेमध्ये एकूण किती सभागृहे आहेत? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4. तर संसदेमध्ये एकूण किती सभागृहे आहेत तर 2. कोणते? एक तर लोकसभा आणि एक राज्यसभा. लोकसभा आणि दुसरी कोणती आहे? राज्यसभा. हे 2 सभागृहे आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? मित्रांनो, जे आपण हे प्रश्न पाहत आहोत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी असे उपयुक्त प्रश्न आहेत मित्रांनो. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा प्रश्न हा आहे आपल्याकडं, गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत हर्षवर्धन, बिंबिसार, अशोक, श्रीगुप्त. गुप्त वंशाचा जो संस्थापक आहे तो कोण होता? श्रीगुप्त. श्रीगुप्त याला गुप्त वंशाचा संस्थापक मानले जाते. पण वास्तविक संस्थापक जर विचारला तर चंद्रगुप्त द्वितीय. गुप्त वंशाचा वास्तविक संस्थापक विचारला तर चंद्रगुप्त द्वितीय या ठिकाणी योग्य उत्तर येईल. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, आंबेडकर आणि राधाकृष्ण. तर मित्रांनो, यांचं जे योग्य उत्तर होईल तर ते सरदार वल्लभभाई पटेल होईल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.
नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, अशोक चक्र कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? अशोक चक्र हा जे पुरस्कार आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? तर क्रीडा, सैनिकी धैर्य, संगीत आणि शिक्षण. मित्रांनो, अशोक चक्र हा जो आहे हा सैन्य पुरस्कार आहे. कोणता आहे? सैन्य पुरस्कार. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा बंदर कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे बंदर आहे ते कोणते आहे? तर मुंबई बंदरगाह, कोचीन, चेन्नई, विशाखापट्टणम. सर्वात मोठे जे बंदर आहे ते या ठिकाणी कोणते? मुंबई. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, पैठणी साड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत? पैठणी साड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर. पैठणी ह्या ज्या साड्या आहेत मित्रांनो त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणच्या प्रसिद्ध साड्या आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नाशिकचं काय प्रसिद्ध आहे? तर नाशिकचे द्राक्षे. आणि जर विचारलं नागपूरच्या काय आहे तर संत्रा. नागपूरच्या संत्रा. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, नंदादीप हा ग्रंथ कोणाचा आहे? जो नंदादीप हा जो ग्रंथ आहे तो कोणाचा आहे? तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो, साने गुरुजी, ग दी माडगूळकर, पु ल देशपांडे, वि स खांडेकर. यांचं जे योग्य उत्तर होईल तर साने गुरुजी. नंदादीप हा जो ग्रंथ आहे तो साने गुरुजी यांनी लिहिला आहे. नेक्स्ट सेकंड प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते ते कोण होते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत ते यशवंतराव चव्हाण हे होते. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. आणि प्रश्न आला महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर तुम्हाला माहितीच आहे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो, भारताची राजधानी दिल्ली कधी झाली? भारताची जी राजधानी आहे ती दिल्ली कधी झाली? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत 1911, 1947, 1950 आणि 1905. दिल्ली ही जी भारताची राजधानी आहे ती 1911 मध्ये झाली होती. त्याआधी भारताची राजधानी कुठे होती? तर पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल येथील कलकत्ता येथे भारताची राजधानी होती. नेक्स्ट, मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत छत्तीसगड, आसाम, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश. याचं जे योग्य उत्तर होईल आसाम. आसाम या राज्यामध्ये मानस राष्ट्रीय उद्यान आहे. तसेच मानस सोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पण कुठे आहे? ते पण आसाम मध्येच आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? राष्ट्रीय ध्वज आहे तो कोणी तयार केला असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे त्याची डिझाईन कोणी केली? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत महात्मा गांधी, पिंगली व्यंकय्या, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू. राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपला जो तिरंगा आहे त्याची डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली होती. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बी फॉर भद्रसेना. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, गगनयान प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? गगनयान हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या संस्थेचा आहे? तर आपल्याकडे ऑप्शन होते DRDO, इस्रो, नासा आणि बार्क. तर मित्रांनो, गगनयान हा जो आहे तो भारताचा एक प्रकल्प आहे. तो कोणत्या संस्थेची आहे? तर इस्रो याला राबवत आहे. इस्रो ही भारताची स्पेस रिसर्च संस्था आहे. तसेच अमेरिकेची कोणती? तर नासा ही अमेरिकेची आहे. आणि अमेरिकेतल्या एलॉन मस्कची कोणती? तर स्पेस एक्स
स्पेस एक्सची इलॉन मस्कची. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी किती दिवस लागले होते? म्हणजेच तर भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले होते? तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 2 वर्ष, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. याचं योग्य उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, सातारा जिल्हा कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? म्हणजे सातारा हा जो जिल्हा आहे तो कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? तर आपल्याकडे बघा पर्याय मित्रांनो, भीमा आणि गोदावरी, कृष्णा आणि कोयना, वारणा आणि भीमा, गोदावरी आणि पेन्ह. तर याचं जे योग्य उत्तर होईल कृष्णा आणि कोयना या 2 जिल्ह्यांच्या मध्ये सातारा हा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याची जर नवीन एक ओळख बघायची झाली तर त्याला आपण फौजींचा जिल्हा असं पण म्हणतो. त्यामुळे साताऱ्याचे कोण आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की आपला जिल्हा कोणता आहे. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? तर आपल्याला महिला विचारली ना, तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? सुषमा स्वराज, प्रफुल्ल चव्हाण, शंकरराव चव्हाण यापैकी नाही. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या त्या कोणत्याच नव्हत्या, कारण महाराष्ट्राला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री कधीच भेटल्या नाहीत. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल, यापैकी नाही. तर तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा की भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण होत्या? महिला प्रधानमंत्री कोण होत्या त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे होते मित्रांनो स्पर्धा परीक्षांसाठी असलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.